आता राज्यातल्या राजकीय घडामोडींचा धावता आढावा। नारी शक्ती विधेयकाला काँग्रेसने केलेल्या विरोधाच्या निषेधार्थ शिवसेनेकडून निदर्शनं करण्यात आली। क्रांती चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्यातल्या पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचार मैदानात उतरलेत। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवस प्रचार करणार आहेत। बारामती राहुरीमध्ये फडणवीसांच्या जाहीर सभा होणार। काँग्रेसनं त्यांचा महिला विरोधी खरा चेहरा दाखवला असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली। देशभरातल्या लाडक्या बहिणी काँग्रेसला धडा शिकवतील आणि मोदींच्या मागे उभ्या राहतील असंही शिंदे म्हणाले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले असता त्यांना अनेक बारामतीकर भेटले। बारामती स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत करणाऱ्या महिला कर्मचारी देखील तिथे उपस्थित होते। सुनेत्रा पवारांनी त्यांच्यासोबत चहा घेत आपुलकीने संवाद साधला। संसदेमध्ये काँग्रेसनं जे परवा केलं ते पूर्ण देशानं आणि महिलांनी बघितलं। एका अपेक्षेनं आणि इच्छेनं महिला आरक्षणाचं बिल पास होईल असं सर्वांना वाटत होतं, पण काँग्रेसनं विरोध केला। काँग्रेसला जनता माफ करणार नाही असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदेंनी केलं। काँग्रेसच्या काळामध्ये हिरवे विषारी साप जपण्याचं काम झालं। आता त्या हिरव्या सापांना ठेचण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत। त्यांना सोडणार नाही असं विधान नवनीत राणा यांनी केलं। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। शेकडो वर्षांपासून हिंदू धर्माला लक्ष्य केलं जातं। हा विषय राजकारण किंवा हिंदू मुस्लिम वादाचा नसून हिंदू धर्माचं रक्षण आणि महिलांच्या सन्मानाचं असल्याचं पडळकर म्हणाले। आमदार गोपीचंद पडळकर यांनी राहुरी पोटनिवडणुकीसाठी तालुक्यातल्या पश्चिम भागाचा दौरा केला। धनगर बहुल भागात समाज बांधवांच्या भेटी घेत संवाद साधला। यावेळी पडळकर यांनी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन केलं। सांगलीमध्ये राष्ट्रवादी पक्षातला अंतर्गत संघर्ष उफाळलाय। महापालिका गटनेत्याच्या विरोधात संताप व्यक्त करत तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधीशांकडे राजीनामे दिलेत। अजितदादांच्या निधनानंतर मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप होतोय। मैनुद्दीन बागवान यांच्यावर कारवाईची मागणी होती। मुंबई महापालिकेने मुंबईमध्ये 164 अनधिकृतरित्या सुरू असलेल्या शाळांची यादी प्रसिद्ध केली। या यादीचं अध्ययन केल्यानंतर असं लक्षात येतं की बांगलादेश आणि मुस्लिम माफियांनी आता स्कूल जिहाद सुरू केलाय। या अनधिकृत शाळेच्या मागचा हेतू काय याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली। शिंदे साहेबांना विसरले ते घसरले, सोबत राहिले ते मोठे झाले असं म्हणत मंत्री भरत गोगावले यांनी चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांना उद्देशून उठावात सामील झालात म्हणून तुम्हाला आमदारकी मिळाली असं म्हणत चिमटा काढला। 15 वर्षांपासून ज्यांच्यावर कुठलाही डाग नाही, खंबीर नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिलं जातं। अशा व्यक्तिमत्वावर टीका करताना स्वतःची पातळी एकदा संजय राऊतांनी तपासली पाहिजे असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केली। महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने केलेला विरोध दुर्दैवी असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलंय। महिलांना योग्य संधी मिळावी यासाठी विधेयक मांडण्यात आलं होतं। प्रियांका गांधींना तरी आरक्षण कळायला हवं होतं असं सावे म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी। मोदींच्या भाषणामध्ये 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख करण्यात आला। 2023ला मंजूर झालेल्या महिला विधेयकाची अजून अंमलबजावणी झाली नाही असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर हल्लाबोल केला। बारामती पोटनिवडणुकीमध्ये जितकं मताधिक्य मिळालं नव्हतं तितकं मताधिक्य सुनेत्रा पवार यांना मिळेल आणि मोठ्या मताधिक्यानं त्या विजयी होतील असा विश्वास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला। मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होतील, त्यात मला मंत्री म्हणून पाहणाऱ्यांच्या तोंडात साखर पडो। शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातल्या बोरीचामाळ गावातल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराचं उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी मंत्री भरत गोगावले, आमदार तुकाराम कातेंसह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत। अंगापूर इथल्या एका धार्मिक कार्यक्रमाच्या उपस्थितीनंतर सातारा शहरातल्या गांधी मैदानावर एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। साताराच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। सांगली महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पाहायला मिळतो। पक्षातून आपल्या नावाची शिफारस असताना
गटनेते मोइनुद्दीन बागवान यांनी आर्थिक व्यवहार करून स्वीकृत नगरसेवक दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा दिगंबर जाधव यांनी आरोप केला. महिला आरक्षण विधेयक पारित होऊ शकलं नाही, त्यामुळे आरपीआय आता असंतोष आंदोलन करणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आमचा भाजपला पाठिंबा आहे. महिला आरक्षण बिल पास न झाल्यानं महिला पश्चिम बंगालमध्ये भाजपला मतदान करतील आणि ममता बॅनर्जींना विरोध करतील असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं.